नमस्कार मंडळी. आज आपण पाहत आहोत 100पेक्षा जास्त भाज्या होतील असं जादुई गोळी वाटण. ह्या जादुई वाटणामध्ये बटाटा, फ्लॉवर, मटारपासून अगदी कडू कारल्यापर्यंत देखील कोणतीही भाजी अगदी झटपट 5 मिनिटात होते बरं का. आणि ह्या वाटणातून आपण नॉनव्हेजची देखील भाजी करू शकतो असं हे जादुई वाटण आहे. आणि हे वाटण करताना आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे. त्यामुळे हे वाटण फ्रीजच्या बाहेर देखील महिनाभर आरामात छान टिकतं बरं का. त्यामुळे हे वाटण आपल्या किचनमध्ये असायलाच हवं. आणि हे वाटण ना पूर्वापार आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणजे पूर्वी आई, आजी किंवा सासूबाई, सासूबाई हे वाटण करून ठेवायच्या आणि त्यांच्याकडे पूर्वी फ्रीज नसायचे ना. त्यामुळे हे त्या वाटणामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीत, म्हणजे ते छान टिकायचं. असं जादुई वाटण आज आपण पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण साहित्य बघू. सुको खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे अर्धी. मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे. नंतर 2 चमचे जिरे, 2 चमचे अख्खे धणे, नंतर 2 ते 3 चमचे डाळवे आणि एक छोटी वाटी लसूण सोललेला आणि मीडियम साईजचा आल्याचा तुकडा, भरपूर अशी कोथिंबीर हिरवीगार. कढईमध्ये तेल घालून घेतलं. त्यामध्ये सुरुवातीला जिरे तडतडून घेतले आणि कांदा बारीक चिरून घेतला होता तो कांदा घालून घेतला. कांदा छान परतण्यासाठी त्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे. मीठ कमी प्रमाणात घालायचं आहे आणि छान कांदा परतून घ्यायचा. नंतर त्यामध्ये घातले आपण अख्खे धणे. छान परतल्यानंतर त्यामध्ये आपण किसलेलं सुकं खोबरं घालून घेतलं. ते छान परतल्यानंतर थोडंसं तेल ॲड केलं आणि आलं लसूण घालून घेतलं. सर्व साहित्य आपल्याला छान परतायचं आहे मंद आचेवरती गुलाबी रंग येईपर्यंत. आणि शेवटी घातले आपण डाळवे. डाळवे थोडेसे भाजलेले असतात, त्यामुळे आपण शेवटी घातलेले आहेत. डाळवे जास्त भाजावे लागत नाहीत. मस्त छान सगळं मिक्स करून घ्यायचं. खमंग वास जेव्हा येतो मसाल्यांचा तेव्हा गॅस बंद करायचा आणि हिरवीगार कोथिंबीर छान चिरून घालायची. सर्व साहित्य थंड करून घ्यायचं आणि नंतर मिक्सरच्या भांड्यात घालून एकदा वाटून घ्यायचं बारीक. आणि नंतर त्यामध्ये एक मोठी पळी कांदा लसूण मसाला किंवा एसूर किंवा काळं तिखट जो आपण मसाला वापरत असू तो मसाला घालायचा आणि तितकंच तेल घालायचं, गोड तेल. आणि छान सगळं बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला. इथे आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे. वाटण छान वाटलं जावं म्हणूनच आपण ह्यामध्ये गोड तेल घातलेलं आहे. आणि तुम्ही पाहता ना, जेव्हा आपण सर्व जिन्नस वाटलेले ताटात काढून घेतले त्यावेळी अगदी सहज गोळा होतो वाटणाचा. हे पहा, 2 गोळे आपले छान झालेले आहेत. अगदी सहज होतं हे वाटण करताना, पण जास्त मेहनतीचं काम नाही आणि हे खूप सुखकर करतं आपला स्वयंपाक. त्यामुळे प्रत्येक गृहिणींनी आपल्या किचनमध्ये हे वाटण अवश्य ठेवावं आणि आपला रोजचा स्वयंपाक सुखकर करावा. असं हे जादुई वाटण आपल्या किचनमध्ये नक्की करून ठेवा. केल्यानंतर कमेंट करायला विसरू नका. आणि आता ह्या जादुई वाटणापासून आपण एक झटपट अशी अगदी 5 मिनिटात होणारी भाजी पाहणार आहोत. तर त्यासाठी काय केलं होतं, मी फ्लॉवर छान स्वच्छ करून घेतला होता, बारीक चिरून घेतला होता आणि एक टोमॅटो ते देखील चिरून घेतलं होतं. आपण वाटणामध्ये टोमॅटो घातलेले नाही आहे. कढईमध्ये तेल घालून घेतलं, जिरी मोहरीची फोडणी करून घेतली आणि त्यामध्ये घातलं बारीक चिरलेलं टोमॅटो, कढीपत्ता. छान परतायचं आहे. थोडंसं मीठ घातलं कारण आपण वाटणामध्ये मिठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवलेलं आहे. छान सगळं परतल्यानंतर वाटणातील पाव भाग आपण घालून घेतलेला आहे. म्हणजे जो आपण गोळी केलेली होती त्यातला मी पावभाग घातलेला आहे. छान परतायचं आहे. लगेच तेल सुटतं मसाल्याला कारण आपण मसाले अगदी छान तेल सुटेपर्यंत भाजलेले आहेत. नंतर स्वच्छ केलेला फ्लॉवर आणि मटार घालून घ्यायचे.
छान परतून त्यामध्ये लागेल असं पाणी घालायचं. मंद आचेवर शिजवून घ्यायचं. 5 मिनिटात भाजी तयार होते. हिरवीगार कोथिंबीर घालून सर्व करायची. ह्यापासून आपण कोणतीही भाजी करू शकतो. अगदी नॉनव्हेजपासून कडू कारल्यापर्यंत भाजी होते बरं का. आणि मी लवकरच कारल्याची भाजी देखील अपलोड करणार आहे ह्या वाटणापासून केलेली. आणि तुम्हाला कसं वाटलं वाटण कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. आपण रोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. चला तर मग परत भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मनापासून कृतज्ञता आणि मनापासून धन्यवाद.